मामा, जगन दादा आणि पूजा कुठं गेले? पिशवी घेऊन गेले ते. शॉपिंगला गेले का? दुकानात गेले का? नाही. हो हो, दुकानात. हो, ते रेशन भेटते ना बाई. तुला काय माहित बापा. रेशन भेटत असते दुकानातच. हो, दुकानातच. तुला डोक्याच्या वदरून जाईन. तुला खायला माहित बापा काचं रेशन आणि काचं काय. तू मॉल मध्ये जातो नाही शॉपिंग करायला. आमच्या गावाचा मॉल तुला दाखवा लागत होता नाही. जाऊ दे. येतात ना, येतात पोट्टे येतात. गमून राहिलं बाई. गमते का आमच्या घरी? हो मामा, मला खूप करमून राहिलं. मी सकाळीच ना मोठ्या आईला म्हटलं, आपण आणखी आणखी 5 दिवस राहूया. मामा, आम्ही चालते का आणखी 5 दिवस राहिलो तर? अरे बापा रे, गमते का आमच्या घरी? राय ना मग. टाकू का आमच्या गावातल्या शाळेत नाव टाकू का तुला? हा? आमच्या गावातली शाळा मस्त आहे. अभ्यास करायचंही काम नाही, शाळेत जायचंही काम नाही. गेलो तर गेलं, नाही गेलो तर नाही गेलं. तसंच पास होतात लेकरं. हा? आमच्या घरी गमते नाही. काहीच तर नाही बा आमच्या घरी तुझ्या घरच्या सारखं. हा? आता तर बापा तुमच्या गावची घरी फ्रीज आहे, कूलर आहे, आणि तिकडे बंबईली आहे. आमच्या घरी फ्रीज होता बाई, तो फ्रीज बिघडला. काही आम्ही मग ती डबल त्याचा हातच नाही लावला. नको मामा, मला काही नाही वाटत फ्रीजचं वगैरे. माठातलंच तर पाणी किती छान लागते. आजी ते झाडाच्या खाली छोटा छोटा माठ ठेवतात ना, त्याला कपडा बांधून. तर तेच तर किती गार पाणी होते आणि त्याची टेस्ट ना मामा खूप छान आहे. मी ना माझ्या पप्पांना पण सांगणार की आपल्याकडे पण असंच करा. पण मामा, आमच्याकडे झाडच नाहीये. आमच्याकडे छोटीशी बाल्कनी आहे ना, पण त्या बाल्कनीमध्ये तर खूप ऊन येते. झाड पण नाही आहे. आम्ही गावला करूया. आमच्या गावला खूप जागा आहे ना. आम्ही आमच्या गावला असंच करू आता. झाडाच्या खाली छोट्या माठामध्ये त्याला कपडा गुंडाळूनच ठेवूया. खूप गार पाणी लागतं ते. मला तर तेच आवडून राहिलं. चालली मी ते पाणी प्यायला. काय करतो गं पोरी? येऊन जाऊन पाणीच पिते बाई. पाणी नको सांडू ना. डोक्यावर आणायला लागते ना पाणी. मामी, पाणी पिते ना मी. इतके पाणी पिते बाई. अगं तुला ताण नाही ना? उगाच पाणी पितो आणि सांडून देतो. एक घोट घेतो आणि गिल्लासभर भरून घेतो. तेवढ्यासाठी गिल्लासभर पाणी वाया जाते ना. पाणी नाही ना आमच्या घरी. तो घरच्या सारखं आहे का माय? बटन दाबलं की पाणी. पिऊ दे बा, करू दे. मी आणतो पाणी. पिऊ दे तिला. हरी घेऊन राहिला त्या भरण्यातल्या पाण्याचा. पिऊ बाई राणी, पे घे पाणी भरून. हो, हरिक तो काय जाई आहे ती. मास कोणाचा हरिक नाही फक्त. त्याच्यात भला हरिक होते त्याच्यानं. पेव नाही पे तू तर मामा आणतो म्हणते. आणा जा. वा गुंडूसला. आणा ती भरून पाणी. एवढ्या लोकांना थोडं पाणी लागून राहिलं काय? सकून मी किती पाणी भरलं. आता नाही होत माझ्यानं पाणी भरणं. जा घेऊन ये पाणी. सुषमा, मी आणतो पाणी. त्याला काय पाणी सांगतो? आजी, मी पण येते तुमच्यासोबत पाण्याला. हे पोरगी गावातच राहते वाटते. हा? पाण्याला जातं का लागे? बापा, मी ना, ओ बाई, मस्त आहे राणी. मा संग म्हणते मी पाण्याला जातो म्हणते. पाण्याला जाशील तो पप्पा कल्ला करतील ना बापा. हो, जाते ते. आणि पप्पा काही नाही म्हणत तिचा. तिची मम्मीच म्हणी. पप्पा तर काही नाही म्हणत. आज चालला नाही का तू कामावर? नाही, आज काही होकाच नाही आहे कुठचा. बनव बस ना. बस. काय पाहुण्याचा फोन आलता मग आला का? काय तू मा म्हणते तू चालली म्हणते. थांब ना. आली तर आता आलीच तर नाही, 2 वर्ष झाले. आली तर थांबणार 2 दिवस. लेकर राहिली गमून राहिलो. बाबू, 2 दिवस झाले ना मी आली. माघारी तुला तर माहित आहे आता मंदाच्या भरोशावर सारा कारभार आहे. हा? म्हटलं जातो संध्याकाळचं. नाही, आज संध्याकाळचं नको जाऊ. थांब ना, माझे कपडे राहिले आणायचे. मी काय म्हणू, तू हायस? हा, लेकर राहिले कपडे, तुला कपडे लागणार नाहीत का? थांब मग. का रे, अरे काही येईल काय? जेवण खाऊन कर लागत होतं ना, का भाजी भाकरवरच पाठवता? हो, आणा ना. आंबे करतो ना तुमच्या बहिणीला रस. नाही हो वहिनी, काही रस गीस नाही करा लागत. आपली भाजी भाकरच पाहिजे. काय माय बाई, रस गीस कोणाला नाही आवडत तो. काही खाई नाही वाटत. नाही घरी आता ते पाहुणे होते तर रस रस लय झाला. काही नाही आणा लागत. ओय, कर का आहे तर पाहुणचार, आणि ते आंबे आण तुम्ही, आणि ते दे थैला दे माझं. मी ना, बाई हो, चालतं का तू माझं कपडे घेतो का तो पसंतीचे? अहं, खाली रे कपडे न गिपडे. का काय का दिवाळी आहे काय? काही काम नाही कपड्यान गिपड्याचं. काही काम नाही. पण ते आंबीन गिबीने आण लागत फालतूचे. काही गरज नाही. ते घरचंच होते. राहू द्या ना आता, बाई म्हणून राहिल्या तर. बाईचं पोट बिघडेल असेल म्हणून तर बाई म्हणतात पाहुणचार नका करू. हाय ना मी ना बाई, पोट बिघडेल आहे ना तुमचं.
तुमच्या भावाला तर वाटते की भाऊजाई काही करतच नाही काय. भावाचाच लय जीव हाय बाई बहिणीत. बाबा मी करतो ना, पण त्या बाईचं पोट बिघडेल हाय म्हणूनच त्या बाई म्हणतात पाहुणचार करू नका. पाहिलं अशी हाय. हा तू काय तुला का पोट बिघडेल हाय का. जाऊ दे ना मा. काय काय त्या पाहुणचारावर येऊन पडलं काय. मला काही पाहुणचाराने घेऊन चाराची काळजी मला ना महिने. आता तू माघारी पाहतो ना हाय ना मला पुरोपाटा खायला. उपाशी असतो का मी घरी. काही का जाऊ दे तिचं मन नाही आणि उगाच काही जबरदस्तीनं करण्यात काही मजा नाही. राहू दे. मला काय पाहिजे नाही पाहुणचार घेऊन चार आली मी 2 दिवस राहिली हेच लय भरभक्कम झालं. आणि त्या मनोरले कपड्याचं म्हणू नको. सस्ते होतात का कपडे. काही काम नाही या कपड्यान गिपड्याचं. तू मुकी राहत जाय बरं मा. अशानं मग मी येत नाही जात जाई. तर वहिनीच्या जीवार येते एकटं. तिचे तर काही उरावर बसते. तू आली कीच तिला डाळ आहे. बाकी तिची इकडची येऊ दे ना कोणी सोय रे. कशी तळाल उडते तो. आणि तिच्या का माथा आहे का. मला का हात मोडले का. मी का करू नाही शकत काय. मी करतो. तिचं का हाय. मंदा आली नाही का मीना अजून. नाही आल्याच नाहीत अजून. आता काय घराची काळजी आहे का. मी हाव ना. मग काय मस्त राहून राहिले आमच्या बाई. राहू दे ना मग 2 वर्ष झाली गेलीस तर नाही. मायच तो ती होती. हा माय जवळ म्हणजे अर्ध माहेर तसंच तर जवळ. मग का आले जाणार आहे ती बाई. गेली नाही मग काय झालं काय बाई. किती दिवस झाले त्या आई होतीच काय. आणि बंदी त्याचे भाऊ चक्कर मारतात. मधात त्यांचे वडीलही होते. आम्हाला ते करणार निमित्त होती. आता पोरग वागवेले. आता ती कोण आहे बाई नाही. ती मीना घरचा धंदा करीन का लेकरू वागवीन का काय करीन म्हणून होती ती माय. तरी बी जाणी वाटत का माहेरात. त्याला कसं झाला अधिक महिना. तुला तर माय वेळेला साजरी साडी घेतली चिंता भावानं. काय हो सोनाला ना तुझं लोक काही. हो माझ्या भावाने अंगठी दिली नाही यांना. माय बाई मोठे लोक आहे बाई तो भाऊ. तेले काय माय अंगठी गिंगठी माय दोन्ही जवायला दिलीशीन हो मग. मोठ्या बाईली दिलीशीन ना. हो मग ते तर माझ्या पप्पांकडे का पैशाची काही कमी आहे का. ते आम्हाला काही वाटत नाही पैसा वगैरे. माझे पप्पा तर असंच अंगठी वगैरे तर असेच करतात. ते बाकीच्या गरीब लोकांसाठी असते. पितळचं भरणं आणि तांब्याची वाटी गरीबांचं. श्रीमंत लोक सोनच देतात. आणि सोन्याने जेवढं पुण्य भेटते ना तेवढं कशानेच भेटत नाही बरं. पण आता कसं गरीबाला थोडी मिळतं. सोनं तर काही लोकांना बघायला सुद्धा मिळून नाही राहिलं. भाव किती झाला. पण माझा दादा म्हणे अंगठीच काय मी गोप सुद्धा करतो म्हणे. ब्रासलेट करणार होता तो एका जावायला 25-25 ग्रामचं. पण हे जावाई लोकच म्हणत नाही बघ अंगठीच कर. म्हणून माझ्या दादाने अंगठी केली. नाही तर माझा दादा तर काही पण करत होता. हो मग काय तर मोठ्या लोकांची गोट न्यारीच राहते हो बाई. बरोबर आहे. तुम्हाला काय दिलं तुमच्या भावानी. साडी दिली आणि लागे दिवा दिला मला भाऊजाईनं. पितळेचा दिवा आहे साजरा. आणि लागे लाईनीच्या घरी अशी वाटी दिली. मस्त वाटी आहे. सोन्याची का चांदीची. अहो माय पितळची. ते काही एवढे मोठे लोक नाहीत बाई सोन्या चांदीचं द्यायले. पितळेची वाटी दिली मा लाईन्या भाऊजाईनं आणि मोठीनं दिवा दिला. हो का. गरीबांचं चालतेच तसं. ओ मन करणार ताई चले का काम. हो माय बाई झाले. तो झाले का. का व बुड्याची तब्येत नव्हती म्हणते ना ती बरोबर. आता पिंकीचे बाबा आले तिकडे मग अंग तर सांगून राहिले. हो त्यांचं नेहमीच तब्येत वगैरे चांगलीच आहे. नेहमीच. तसे मीनाताईंनी ना खूप त्यांना आळशी करून ठेवलं. मीनाताई त्यांना काहीच करू नाही देत ना. त्यामुळे त्यांचा व्यायामच होत नाही ना. शरीराचा व्यायाम झाला पाहिजे तर खाल्लेलं पचते. आमचे बुडे काहीच व्यायाम करत नाही. हे मीनाताईची चूक आहे ना सगळी. आता जाऊन बसले तिकडे माहेरी आणि सगळं माझ्या डोक्यावरती पडलं. अहो बाई ते डोकं पहिलेच तर भारी आहे माहिती. एवढं मोठं केसायचं बुचडं वागवणं आणि त्याच्यात हे पडलं. आता तर लय बदिरलं असेल ते डोकं. मी ना काही येते माय बाई मस्त रमली. आता बुड्याच्या तब्येतचं माहीत झालं की मी नाही नच पाहिजे तू नाही तर का हो. आता रेशन भेटणार होतं मी गेली तर या महिन्याचं म्हणते रेशन आलं नाही. तू गेली का रेशन आणायला. नाही रेशन आलंच नाही ना. काही डबल डिस्ट झाली नाही. बाई आजची आता 15 तारीख आहे ना.
रेशन यावं लागत का? मी गेलते बाई सरपंचाच्या घरी, तर म्हणे रेशनच आलं नाही म्हणे. गंगूबाई होती दारात, म्हणे रेशन आलं नाही अजून. म्हटलं माझ्या 15 तारीख आहे तरी आलंच नाही का? म्हणे मग आम्हाला माहिती आहे का म्हणे. ते पाय कशी बोलेली मुजर तोंडाची. ते भाऊ काही नव्हते घरी. अहो आलं नशी ना म्हणून तर दबंडी दिली नाही, काही नाही. अरे काय मीटिंग भरली का? नाही बापा, मीटिंग काची. अरे म्हणता बाबाला दिलं का काही दूध गीत काही? नाही. द्यायला बघून द्यायले. कुठे चालले? काय काय पाहिजे? थांबा थांबा थांबा, मी नेतो. गैला व बुडा, आता वय झालं ना. हो हो, बरं आहे बरं आहे. तू जात नाहीस का लेकरायले आणायले? नाही. अरे लेकरायले आणायला की ना मग. येतात लेकर. मी फोन लावलता मनोरले, म्हटलं मी काही येत नाही, तू आणून देते. कसा रे? त्या घ्यायला जा लागत होत. नाही, मी सांगलं तुमच्या तब्येतच्यानं त्यानं बोलावलं जेवायला बोलावलं त्यानं. ते अधिक महिना आहे ना औंदा, धोंड्याचा महिना. तर त्यानं बोलावलं जेवायला मले. किसनाली म्हणे तो, दोघे जण या म्हणे. पण ते मग ते तुमच्या तब्येतच्यानं मग नाही सांगितलं मी त्याले. म्हटलं त्या मी काही येत नाही आणि किसनाचंही काही जमत नाही. म्हटलं तू आणून देतो बहिणले. हो म्हणे. आता येतील ते संध्याकाळचे, आज येऊन राहिले ते. असं आले का? हा, त्यानं बोलावलं तुले. मा तब्येतचं काय 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 हे आहे का? तू का डॉक्टर आहेस का कुठचा? जा लागत होतं त्याचं बोलावलं त्यानं एवढं तो. जाऊ दे ना, जाईन ना मग. का पुढ्याच काल जाता येत नाही का? मी जात होतो. ते मी नाही घरी, तर मग ती तुम्हाला तर तुमची तब्येत हे आहे ना. आता मग मी गेलो असतो. एक दिवस झाले काय असं कोण गेलो असतो, जेवलो खावलं ते घेऊन आलो असतो. पण ते जाऊ दे. आता त्या दिवशी रात्री किती त्रास झाला तुम्हाला? चालतेच आहे हे. येतात लेकर आज नाही. बाबू असला की गमती मध्ये. बाबू नाही तर गमत नाही जसं लेका. मग बाबूची याद येते. नाताची आठवण येते नाही. येते मग नातू, संध्याकाळी लोक येते मग. अंगठा का ना कुठ लोक बसेल राहता अंगठा का? जेवले का तुम्ही? नाही जेवलो नाही अजून. झालं नाही वाटते सुनबाईचं. अरे, आता लोक मी पाहतो झालं का नाही तर आणतो तुम्हाला जेवायला. चला आहे घरात. रातच्या पाण्याच्यानं थंडावा आला बसतो होती. नाही तर येदाय होती बसवल्या जात जाय काय. आता वातावरण बदललं का रे? बदललं. पेरणा पाण्याचं बियाण्याचं पाहिजो. आता लोक पेरतील. पाणीच तर नाही आलं अजून पेऱ्याचं. एवढ्याशा पाण्यानं पेरणं होते का? हे काय रात्री उलचं पाणी आलं, हे थंडावा आला तेवढ्या पुरता. पेऱ्यासारखं थोडी पाणी आहे. करतो मी मला बरोबर. मी पाहतो स्वयंपाक झाला का ते बाईचा आणतो. बाईचा म्हणजे मी का कामवाली बाई आहे का? अरे सुनबाई तसं नाही. तू मजाकच करतो बा. मजाक गिजाक नाहीये. बाई वगैरे नाही म्हणायचं मला, मला आवडत नाही. बाई म्हणजे मी का कामवाली बाई आहे का? स्वयंपाक झाला की नाही पाहतो त्या बाईचा. म्हणजे मी पोळ्यावाली बाई आहे का? आणि मी काही स्वयंपाक नाही केला, खिचडी लावली. येऊन जा जेवायला. चला बाबा. सुनबाईनं खिचडीच केली म्हणते. बरं केलं तिनं ते हलकं हलकं. हलकं हलकं पचायला सोपं जाते. चला उलशी खिचडी खाऊन घे. संध्याकाळी येतेच मग बिना. काही मा मन नाही. काही मग भूक नाही बाबू. तू जाय जेव. मला मन नाही जेवायचं. सुनबाईले फोन ला. मनोरले म्हणा आणून द्या आमची लेकरं. माले काही जेवा नाही लागत. तू जेव जाय. बाबा, तिच्या बोल्याच्या इकडे काय लक्ष द्यायला लागते माहित आहे ना आपल्याला. हा, चला जेव्हा 2 घास जेवल्यानं अंगात नाही येते. हा, तिच्या कुठे बोल्याच्या इकडे लक्ष द्यायला लागते. सोडा पिच्छा. जाऊ दे, त्या किसनाले खराब वाटते मग. हा, चला जेवून घेऊ. काय करा लागते, म्हटलं तर म्हटलं.
आ? अहं. मला भूकच नाही ना. भूक असती तर जेवलो असतो. तू जाय जेव. दोघही नाही जेवलो तर असं होईन. कोण नाही जेवले सांगून दे बुड्याले भूक नाही म्हणा. साखरेचं पाणी देऊन दे मला उत्सव. तू जेव जाय. कोण जेवते रे ते. राती तिनं मला अशी अशी वदरून पोळी टाकली तिनं माझ्या ताटात. वदरून चतकर भर पोळी मागितली मी तर वाढली नाही ताटात, अशी वदरून टाकली. किसण्याला दिसलं नाही का ते, तोच तो होता. कुठे नांदी लागतं म्याने खाल्ली, वदरून टाकली. फेकेल पोळी खातो का मी. हातच धुतला. आता बी मला जेवा लागत नाही. तू जेव जाय. चला ना आता जेवून घ्या ना. एकच गोष्ट 10 वेळा सांगा लागते का? किती वेळची वाट पाहून राहिली मी. आणखी हे आले की म्हणतील जेवण झालंच नाही का अजून. जेवण करून घ्या. सुनबाई, आरामशिरी बोलावलं तर येता येते आम्हाला. कुठे गेला तो किसने? मला का सांगून गेले काय? लागत असेल तर जेवण करून घ्या. मी झोपते. तिथं ताट वाढून ठेवलंय. जेवून घ्या. आणि म्हटलं दादा, तुम्ही कूलर नाही भरून दिला आज मला. कूलर मध्ये काहीच पाणी नाहीये. पहिले मला कूलर भरून द्या. किती गरमी होते मला.